हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय क्वांटिफाईड स्टेटमेंट्स वरचा एक प्रॉब्लेम. तर क्वांटिफाईड स्टेटमेंट्स ओव्हर फायनाईट डोमेन्स जर तुम्हाला दिलेले असतील तर त्या केसमध्ये आपण त्या क्वांटिफाईड स्टेटमेंट्सला बाय युझिंग डिसजंक्शन्स, कंजंक्शन्स आणि निगेशन्स लिहू शकतो. तर ते कसं लिहू शकतो? तर दिलेल्या डोमेनमध्ये फक्त 5 एलिमेंट्स आहेत. ओके, सो ते जे 5 एलिमेंट्स आहेत ते 0, 1, 2, 3 आणि 4 हे 5 एलिमेंट्स आहेत. ओके, आता या डोमेनमध्ये दिलेल्या 5 एलिमेंट्सवरती तुम्हाला चेक करायचं आहे की खालील क्वांटिफाईड स्टेटमेंट्स आपण कसे लिहू शकतो. सो त्यातलं पहिलं क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे देअर एक्झिस्ट एक्स पी ऑफ एक्स. ओके, त्यानंतर दुसरं जे क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे ते आहे फॉर ऑल एक्स पी ऑफ एक्स. तर सिम्पली आपल्याला काय माहिती आहे की देअर एक्झिस्ट एक्स पी ऑफ एक्समध्ये दिलेल्या डोमेनपैकी किमान एका पॉईंटला ते प्रेडिकेट ट्रू यायला पाहिजे. म्हणजे पी ऑफ 0 ट्रू यायला पाहिजे, ऑर पी ऑफ 1 ट्रू यायला पाहिजे, ऑर पी ऑफ 2 ट्रू यायला पाहिजे, ऑर पी ऑफ 3 ट्रू यायला पाहिजे, ऑर पी ऑफ 4 ट्रू यायला पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट एका पॉईंटला तरी तुमचं प्रेडिकेट ट्रू यायला पाहिजे. त्यावेळी ते देअर एक्झिस्ट एक्स पी ऑफ एक्स स्टेटमेंट युनिव्हर्सली डोमेनवरती ट्रू असतं. बरोबर. सो सिम्पली याचा अर्थ काय? तर देअर एक्झिस्ट जो क्वांटिफायर आहे तो तुम्ही बाय युझिंग डिसजंक्शन लिहू शकता. सो हाऊ वी कॅन राईट इट? पी ऑफ 0 और पी ऑफ 1 और पी ऑफ 2 और पी ऑफ 3 और पी ऑफ 4. ओके, अँड सिमिलरली जर फॉर ऑल असेल तर फॉर ऑलमध्ये काय करतो आपण? फॉर ऑलमध्ये इट मीन्स फॉर एव्हरी एक्स इन द डोमेन पी ऑफ एक्स मस्ट बी ट्रू. दॅट इज पी ऑफ 0 इज ट्रू अँड पी ऑफ 1 इज ट्रू अँड पी ऑफ 2 इज ट्रू अँड सिमिलरली अप टू 4. याचा अर्थ फॉर ऑल असेल तर ते कसं लिहू शकतो आपण? क्वांटिफाईड स्टेटमेंट बाय युझिंग कंजंक्शन लिहू शकतो, बाय युझिंग अँड लिहू शकतो. म्हणजेच आपण काय करू शकतो? तर वी कॅन राईट इट ॲज पी ऑफ 0 and p of 1 and p of 2 and p of 3 and p of 4. ओके, सो फायनाईट डोमेन जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही देअर एक्झिस्टवालं स्टेटमेंट आणि फॉर ऑलवालं स्टेटमेंट, देअर एक्झिस्टवालं बाय युझिंग डिसजंक्शन लिहू शकता आणि फॉर ऑलवालं स्टेटमेंट तुम्ही बाय युझिंग कंजंक्शन लिहू शकता. आता सी आणि डीमध्ये निगेशन दिलेलं आहे. बरोबर. तर सी आणि डीमध्ये निगेशन दिलेलं आहे तर तिथं काय करू शकतो आपण? सो for C, what is the statement quantified? There exists X negation P of X. Okay, so simply we can write it as there exist आहे म्हणजे परत डिसजंक्शनचा यूज करून आपण लिहू शकतो. फक्त इथं काय हवंय? तर निगेशन हवंय. बरोबर. सो निगेशन ऑफ P ऑफ 0. आता आपण प्रत्येक ठिकाणी काय इव्हॅल्युएट करतोय? निगेशन इव्हॅल्युएट करतो. सो निगेशन P ऑफ 0 और निगेशन P ऑफ 1 और निगेशन P ऑफ 2 और निगेशन P ऑफ 3 और निगेशन P ऑफ 4. आता हे जे निगेशन्स आहेत हे सेपरेटेड आहेत. तर बाय युझिंग डी मॉर्गन्स लॉ सगळे निगेशन्स बाहेर घेऊन आपण एकत्र कॉमनपणे ते निगेशन देऊ शकतो. फक्त कंडिशन काय आहे? तर आतमधले सगळे डिसजंक्शन्स हे कंजंक्शन्सने रिप्लेस करायचे. म्हणजे सगळे ऑर अँडने रिप्लेस करायचं. हा तुमचा डी मॉर्गन्स लॉ आहे. बरोबर. सो टेकिंग दॅट निगेशन इन कॉमन यू विल गेट P ऑफ 0 अँड, कारण आपण निगेशन कॉमन घेतलंय म्हणून आतले सगळे डिसजंक्शन्स आपण कशाने रिप्लेस करणार आहे? कंजंक्शनने रिप्लेस करणार आहे. सो P ऑफ 0 अँड P ऑफ 1 अँड P ऑफ 2 अँड P ऑफ 3 अँड P ऑफ 4. सो दिस इज युअर देअर एक्झिस्ट निगेशन P ऑफ एक्स. ओके, नाव जो शेवटचा आहे तिथं काय करणार? शेवटचा म्हणजे डी. ओके, फॉर ऑल एक्स निगेशन P ऑफ एक्स. तर फॉर ऑल एक्स निगेशन P ऑफ एक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे? सेम करायचं आहे. निगेशन इज देअर म्हणजे बिकॉज ऑफ फॉर ऑल यू विल हॅव अँड एव्हरीवेअर. बरोबर. म्हणजे P ऑफ निगेशन P ऑफ 0 अँड निगेशन P ऑफ 1 अँड निगेशन P ऑफ 2
अँड निगेशन पी ऑफ 3 अँड निगेशन पी ऑफ 4. ओके, परत एकदा निगेशन आपल्याला कॉमन आउट घ्यायचं आहे, म्हणजे बाहेर निगेशन घेतल्यानंतर आतमध्ये काय होईल, एव्हरी अँड इज रिप्लेस बाय ऑर. सो सिम्पली यू हॅव टू इंटरचेंज अँड बाय ऑर. ओके, everywhere there is and, so we can replace it by or. So similarly you will get p of 0 or p of 1 or p of 2 or p of 3 or p of 4. Okay, so this is for all x negation p of x. तर 4 पहिले जे आहेत ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. पुढचे 2 तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचे त्यांचे आन्सर्स काय आहेत. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.